जो माणूस निसर्गाच्या जवळ आहे ना त्याच्या लाईफस्टाईल मध्ये प्रचंड सुधारणा. म्हणजे एक प्राणी कुठेतरी नाहीसा झाला तर डेफिनेटली त्याचा इम्पॅक्ट हा मानवसृष्टीवरती होतोच होतो. नाचणारा बेडूक मी त्याला म्हणतो, त्याचं इंग्लिश नाव आहे डान्सिंग फ्रॉग आणि तो ऍक्च्युअली डान्स करतो. आपल्या सणांमध्ये आलेले हे जी झाडं आहेत ना, प्राणी आहेत, यांना खूप महत्व दिलेलं आहे. हीट वेव्ह ज्याला आपण म्हणतो की हीट वेव्ह येणार, हीट वेव्ह येणार म्हणजे ती कुठनं पलीकडनं येणार आहे का? ही माळरानं करोडो वर्ष माळरानच आहेत. तिथं जर झाडं लावली तर ते नष्ट होतात. म्हणजे बऱ्याच वेळेला ना बेडूक म्हटलं की लोक अरे ई शी वगैरे असं करतात, पण आई शपथ मी एवढ्या सुंदर बेडूक दाखवेन ना लोकांना. खूप सुंदर की जे मोबाईल टॉवर्स आहेत त्याच्यामुळे चिमण्यांचं प्रमाण खूप कमी झालंय. गावात जावा चिमण्या भरपूर आहेत. अगदी मोबाईल टॉवर असेल तर त्याच्या खाली चिमण्या असतात, तिथंच ते घरटी बांधतात. मोबाईल टॉवरच्या इकडे तिकडे सुद्धा घरटी बांधतात, काही नाही. तेव्हा आपण तिथं लाईट पोल्युशन करतो, अगदी मिनिमल टॉर्चचं सुद्धा वगैरे. काजवे राहत नाहीत तिथं पुढच्या सीझन मध्ये. कोकणातलं जे सदाहरित जंगल होतं ते बदलत हळूहळू आता पानझडीचं जंगल व्हायला लागले. जे कुठलं लहान पोरग दिसेल त्याला पकडा आणि निसर्ग शिकवा. काय चिमणी बद्दल सांगा त्याला, कावळा काळा दिसतो सांगा, कावकाव करतो सांगा, पण त्याला ते सांगा. आजचा पॉडकास्ट तुम्ही सगळ्यांनी पाहायला हवा, कारण ज्या विषयावरती आपण बोलणार आहोत तो आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे निसर्ग. आपल्या आजूबाजूचा जो निसर्ग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बदल होताना जाणवत आहेत. जसं की वन्य प्राणी शहरामध्ये येत आहेत, चिमण्यांची कमी होणारी संख्या. पण तुम्हाला याच्या मागचं सायन्स माहिती आहे का, की ह्या गोष्टी का घडतात? आणि याबद्दलच आपल्यासोबत गप्पा मारायला आपल्या पॉडकास्टमध्ये उपस्थित आहेत निनाद गोसावी. निनादकडून आपण जाणून घेऊयात की खरं ह्याच्या मागचं सायन्स काय आहे, हा बदल का घडतोय. नमस्कार, माझं नाव धनश्री पाटील आणि रिच इन मीडिया प्रेझेंट बोल धोन चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. नाही, आता मला सांगा याच्याबद्दल गव्हर्नमेंट जे पाऊलं उचलतं आपल्या पर्यावरणासाठी त्याच्याबद्दल काय सांगशील? जसं मध्ये रिसर्च सांगितलं होतं की 300 कोटी रोपं लावत आहेत गव्हर्नमेंट, तर मग हे एका ह्यानी पावलं पण उचलतात आहेत. तर ह्याच्याबद्दल काय वाटतं तुला? वृक्षारोपण ही भावना खूप चांगली आहे बरं का. वृक्षारोपण केलं गेलं पाहिजे, पण आपल्याकडे एक चूक होते. आपण काय करतो माहितीये, आपण फक्त अनाऊन्स करतो, आपण त्याच्या पाठीमागं फारसा अभ्यास करत नाही. राईट. वृक्षारोपण करायचंय. सगळ्यात महत्वाचा इथं प्रश्न असा आहे की वृक्षारोपण कुठे करायचंय. कुठे म्हणजे असं काय ठरवलं? आता कालच मी आलो पुण्यामध्ये. येताना कुठला तो घाट लागतो पहिल्यांदा, त्या घाटामध्ये सगळीकडे बघा प्लांटेशन केलेलं, बरोबर. हे प्लांटेशन नको आहे. हा, साध्या सोप्या भाषेमध्ये सांगतो. एक छान गवताळ प्रदेश आहे, हा माळरान आहे. हा, आता तिथली शाळा, कॉलेज, सरकारी संस्था किंवा अन्य संस्था काय करतात की पावसाळ्याच्या सुरुवातीला तिथं जायचं, खड्डे खणायचे, वृक्षारोपण करायचं, 4 फोटो काढायचे, सोशल मीडियावर टाकायचे आणि सरकारचं टार्गेट कंप्लीट झालं की ओके वा. हा, पण आपण ह्याच्या पाठीमागे खूप मोठी चूक करतोय. आपण झाडं लावतोय कुठं? आपण झाडं लावतोय गवताळ प्रदेशांमध्ये. आपल्याकडचे जे माळरानं आहेत, ही माळरानं करोडो वर्ष माळरानच आहेत. त्यामुळे तिथं उत्क्रांत झालेले पक्षी, प्राणी, सरडे, साप, कीटक हे त्या माळरानासाठी बनलेले आहेत, हे त्या गवतासाठी बनलेले आहेत. तिथं जर झाडं लावली तर ते नष्ट होतात. उलट होतं. हा, म्हणजे झाडं नष्ट होत नाही, ते प्राणी तिथनं निघून जातात. आता आपण एक इमॅजिन करूया की एक फुरशा नावाचा एक साप आहे, बघितला सॉस्केल वायपर. फुरसा की जो घोणस कशी असते, त्याचा एक भाऊबंद आहे फुरशा, फुरसं म्हणतो आपण त्याला. तर हा माळरानावरच्या दगडांखाली राहणारा असा तो साप आहे. अजून एक एक्झाम्पल आहे की फॅनथ्रोट लिझार्ड, एक सरडा आहे की ज्याच्या गळ्याला खाली एक असा फॅन असतो. मोठा असतो तो, मोठा नाही, साधारण एवढा सरडा आहे. हा, छोटाच असतो ह्याच्यापेक्षा. स्पेसिफिकली माळरानांवरती राहतो. हा जंगलात कधीही दिसणार नाही, याचं कारण पण सांगतो. तर त्याच्या गळ्याला एक असा छान पडदा आहे. तो काय करतो, रंगीबेरंगी पडदा असतो बरं का, उन्हामध्ये एकदम शाईन होतो. निळा, पिवळा असे वेगळे, प्रत्येक प्रजातीचे रंग वेगळे आहेत, मिक्स रेनबो सारखे पण कलर्स असतात. तर हा दगडावरती बसतो आणि दुपारच्या वेळेला किंवा जेव्हा ऊन येतं तेव्हा हा अशी मान अशी वर करतो, मग तो पडदा असा हलतो वाऱ्यानं आणि मग लांबून मादीला कळतं की इथं नर आहे किंवा दुसऱ्या नराला कळतं की ही याची टेरिटरी आहे. जसं त्या डान्सिंग फ्रॉकच्या बाबतीमध्ये झालं होतं, सेम दृकश्राव्य मोड. आता इमॅजिन करूया की एक छान माळरानावरती यांचं एक मस्त पॉप्युलेशन आहे. मग आता एक संस्था कुठली तरी येते आणि तिथं झाडं लावते. काय होईल? हा जो सिग्नल जाणार आहे, ब्लॉक झाला. सिग्नल ब्लॉक झाल्यामुळे ह्याचं मेटिंग सक्सेस होणार नाही. मेटिंग सक्सेस झालं नाही तर पुढची तिथं पिल्लावळ येणार नाही आणि मग ती चेनच थांबली ना तिथं.
एवढा छोटा छोटा इम्पॅक्ट पडतो. हा. आणि हे आता त्या फुरशाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्याचं घर नाहीसं झालं. गवताळ प्रदेशांमध्ये अन्न खाण्यासाठी तयार झालेला साप तो जंगलात नाहीच राहणार ना. राईट. सो याला काय करता येतं की आपल्याकडे जागा किती अवेलेबल आहे मग टार्गेट ठरवता येतं की माझ्याकडे झाडं लावायला एवढी जागा आहे, मग झाडं कुठं लावली पाहिजेत. मग दुसरा प्रश्न येतो, माझ्या रानावर लावू नका तर मग कुठं लावायची झाडं. मग त्याला आन्सर द्या. मग त्याचा आन्सर असा आहे की पूर्वी जिथं जंगल होतं आणि गेल्या 500 वर्षामध्ये का होईना आपण ते तोडलेलं आहे, अशा ठिकाणी झाडं लावणं गरजेचं आहे. आणि अशा कोकणामध्ये खूप जागा आहेत की जिथं जंगल लावणं गरजेचं आहे. माळरानावरती जंगल लावलं काही होणार नाहीये, ते होणार आहे ते डिस्ट्रक्शन होणार आहे. म्हणजे इथं वृक्षारोपणाची भावना महत्वाची आहे, ती खूप चांगली आहे. तर अशा जागा आयडेंटिफाय करून तिथं वृक्षारोपण केलं पाहिजे. की भारतामध्ये असं कुठला प्राणी पक्षी आहे का की ज्याच्याबद्दल लोकांना माहिती आहे पण तो भारताच्या बाहेर खूप युनिक आहे, तर असं कुठली इन्फॉर्मेशन आहे का तुझ्याकडे? भारतातले कसं आहे, मोस्टली सगळे प्राणी युनिक आहेत असं मला तरी वाटतं. कारण भारताचा जर इतिहास बघितला तर आपल्याला खूप छान असा एक जैवविविधतेचा वारसा लाभलेला आहे. आणि आपल्याकडं सापडणारे असे काही प्राणी आहेत की ते जगाच्या पाठीवर कुठंच सापडत नाही. तर आता माझा विषय आहे बेडूक अभ्यासाचा, तर मला बेडकाबद्दल बोलायला आवडेल की एक तो नाचणारा बेडूक मी त्याला म्हणतो. त्याचं इंग्लिश नाव आहे डान्सिंग फ्रॉग आणि तो ऍक्च्युली डान्स करतो असा आहे. आणि याची एक प्रजाती आहे नॉर्दर्न डान्सिंग फ्रॉग, की मिक्रिक झालं सुत्तरा घाटी, उत्तरेच्या घाटामध्ये सापडणारा असा एक छोटासा, म्हणजे आपला अंगठाचा असा पेर केवढा आहे एवढासा बेडूक आहे तो. एवढा छोटा? हा. आणि तो आंबोलीच्या जंगलामध्ये सापडतो. आंबोलीच्या जंगलामध्ये 2-4 असे झरे आहेत की तिथंच तो फक्त सापडतो बरं का. तुम्ही त्याच्या उत्तरेला गेलात की तो सापडणार नाही, म्हणजे ती प्रजाती सापडणार नाही. वर आलात तर ती प्रजाती सापडणार नाही. तर त्या जंगलामध्येच फक्त तो आहे. आणि तो नाचणारा बेडूक म्हणजे काय, तर मादीला आकर्षित करायसाठी बेडूक युजली आवाज देतात. आपली पोरं शिट्ट्या मारतात, गाडीवरनं फिरतात, ते तसाच प्रकार येतो. पण जंगलामध्ये बऱ्याच वेळेला इतके आवाज असतात की माझा सिग्नल त्या मादीपर्यंत पोहोचला पाहिजे. हा, हे जे एक मेकॅनिझम आहे ज्याच्यामध्ये त्याने एक ऍडिशन केलेली आहे स्वतःची. म्हणजे एक मुलगा नुसता शिट्टी मारत फिरतो आणि शिट्टी मारता मारता मग चांगला गॉगल घातलाय किंवा मग चांगले कपडे घातलेत असे काहीतरी आपण ते करतो. तर तसं हे दृक आणि श्राव्य म्हणजे आवाज सुद्धा आणि त्याच्यासोबत काहीतरी एक ऍक्टिव्हिटी सुद्धा, असं करून ते मादीपर्यंत पोहोचवणं असेल किंवा मग दुसऱ्या नरापर्यंत संदेश पोहोचवणं असेल असं. मग तो हा करतो काय, तर सापडतो हा बेसिकली जंगलातल्या झऱ्यांमध्ये जिथं मोठे मोठे दगड आहेत की ज्याच्यावरती त्याला बसता येईल आणि स्वतःचा हा की हा माझा दगड आहे बाबा, तू इथनं कुठं जायचं नाही असं करता येईल अशा दगडावरती तो बसतो आणि आवाज देतो. आवाज देताना त्याचा मागचा पाय असा हवेमध्ये उंच करतो आणि त्याची जी बोटं आहेत तो अशी स्प्रेड करतो. आणि स्प्रेड केल्यामुळं पाठीमागचं जे बॅकग्राऊंड आहे त्याच्यावरती त्याचा तो पाय दिसतो, कॉन्ट्रास्टिंग कलर. तर त्याला आपण डान्सिंग फ्रॉग म्हणतो. मग त्याच्या डान्सचे पण वेगळे वेगळे प्रकार आहेत की मग तो नुसता पायच वर करेल, मग कधी तो असा गोल फिरवेल, मग कधी गोल फिरून असा जमिनीवरती हळू असा आपटेल. आणि मग हे खूप युनिक इव्हॉल्युशन झालेलं आहे. आता हे झालंय का, तर झऱ्याचा जो आवाज आहे त्या झऱ्याच्या आवाजाच्या बॅकग्राऊंडला मास्क करून तो आवाज फिमेल पर्यंत पोहोचवणं बऱ्याच वेळेला अवघड जातं बेडकांना. बरोबर. आत्ताची परिस्थिती म्हणजे या इव्हॉल्युशन मध्ये आत्ताची परिस्थिती लक्षात घेऊन चालत नाही की करोडो वर्षांपूर्वी ती परिस्थिती कशी असेल, की तेव्हाचे ते झरे कसे असतील, तेव्हा वर्षात किती वेळा पाऊस पडत असेल, मग त्याचा नॉईज किती असेल. मग त्यांनी ते अडॅप्ट केलेलं हे एक मेकॅनिझम, म्हणजे त्यांचं स्किल त्यांनी डेव्हलप केलेले. हा मग लव्ह सॉन्ग म्हणू शकतो आपण त्याला. तो त्याची लव्ह स्टोरी कशी सांगेल, तर तो आवाज आणि त्याचे पाय किंवा ज्याला आपण फूट फ्लॅगिंग बिहेवियर असं म्हणतोय. तर तशी एक प्रजाती जी फक्त आंबोलीच्या जंगलांमध्येच सापडते. बाकीचे बेडूक हे रात्री ओरडताना दिसतात आणि हा पठ्ठ्या जो आहे तो दिवसा ओरडतो. मग आता दिवसा का, कारण त्याला ते फूट फ्लॅग दाखवायचं आहे ना, रात्री कसा दिसतो. तर तो एक खूप छान बेडूक मी बघितलाय, त्याच्यावरती अभ्यास करायची पण संधी मिळाली. तर ते एक युनिक महाराष्ट्रातलं आणि आपल्या आंबोलीमधलं, आंबोली तर सगळ्यांना माहित असते, तर तिथला हा एक खूप छोटासा छान बेडूक नॉर्दर्न डान्सिंग फ्रॉग असा आहे.
नाही तो आता बेडकांचा आवाज बोललास म्हणून मला विचार वाटलं की पाऊस येणार आहे तेव्हाच बेडकं हे आवाज करतात का? हे खूप छान गणित मांडता येईल आपल्याला की पाऊस येणार आहे तेव्हा आवाज करतात का पाऊस येऊन गेल्यानंतर आवाज करतात. तर आपल्या इथं काय म्हणतात की बेडकं आवाज ओरडतात ते आता पाऊस येईल असं एक बोललं जातं. हे एक थोडंसं कसं आहे की लोकांनी हे एक संकट घातलेली आहे, पण सायंटिफिकली पाऊस येऊन गेल्यानंतर बेडूक ओरडतो मेजॉरिटी ऑफ टाइम्स. कारण कसं आहे की ह्याचं जे गुपित आहे ना ते त्याच्या अंड्यांमध्ये. आता आपण बेडकांची अंडी जर आपल्याला बघायची झाली तर ती साधारण कशी दिसतात, साधं सोपं, आपण सब्जा जर पाण्यात भिजवला तर ती कशी दिसते, तर ती तशी जेली सारखी ती अंडी दिसतात. आता त्याच्याच बाजूला आपण एक कोंबडीचं अंड घेऊया किंवा सापाचं अंड घेऊया की ज्याच्यावरती कॅल्शियमचं कवच आहे. बरोबर, आता कवच आहे तर ते प्रोटेक्शन आहे, बरोबर, आणि इकडे बेडकाचं अंड आहे की ज्याला तसं बघायला गेलं तर काही प्रोटेक्शन नाहीये. तर आता ह्याला प्रोटेक्शन नाही आहे म्हणजे त्याच्या आतला जो पाण्याचा अंश आहे तो उन्हामुळे असेल किंवा वातावरणामुळे असेल तो उडून जाणार आहे, म्हणजेच त्याला प्रोटेक्शन कमी आहे तसं बघायला गेलं तर. मग ह्यांना पाण्यामध्ये किंवा अशा जागी जिथं हवेमध्ये आर्द्रता ह्युमिडिटी जास्त आहे अशा ठिकाणी त्यांना अंडी घालायची गरज आहे. म्हणजे बेडकाला जर प्रजनन करायचं असेल तर त्याला पाणी पाहिजे. मग पाणी कधी असतं आपल्याकडे तर मान्सून मध्ये असतं, पावसाळ्यामध्ये असतं. मग पहिला जो पाऊस पडून जातो की पहिले 2-3 मोठे शॉवर्स जे येतात साधारण जून मध्ये वगैरे, तेव्हा या बेडकांच्या नरांच्या बॉडीमध्ये टेस्टोस्टेरॉनची लेवल वर खाली व्हायला लागते आणि त्यामुळे मग त्यांना ती मेटिंग करायसाठी किंवा मादीला आकर्षित करायसाठीची जी इच्छा आहे ती बाहेर येते आणि मग ते आवाज देतात. म्हणजे काय, पुन्हा अगेन ते आवाज का देतात, गप्पा मारतात का, तर नाही, आपल्या मादीला आकर्षित करतात किंवा त्यांच्याच जातीचे जे दुसरे नर आहेत त्यांना ते डिफेंड करायसाठी की हे माझा एरिया किंवा इथं येणारी फिमेल जी आहे हिच्यासोबत मी मेट करणार आहे किंवा इथलं जे फूड आहे हे माझं आहे जे आपणही करतो. तर हे टेरिटरी डिफेंड करणं आणि मादीला आकर्षित करणं असे हे 2 सिग्नल्स त्यांच्या आवाजांमधनं जातात. सो पाऊस पडून गेल्यानंतर आवाज येतात. आणि काही बेडूक असेही असतात की जे वर्षभर मग कुठं गटारात, म्हणजे आत्ताच बघायला गेलं तर गटारीचं पाणी साचलंय किंवा नदीमध्ये कुठेतरी आजूबाजूला एक छोटंसं डबक्यासारखं साचलंय तर तिथं ते वर्षभर सुद्धा ब्रीड करतात आणि आवाज देतात. पण खूप असा जो गलका ऐकू येतो ना तर तो मात्र पहिल्या 2-3 पावसानंतर नंतरच होतो. नाही, आता तू बेडकांमध्ये बोलला, तू अजून एक तू बेडकाबद्दल इन्फॉर्मेशन सांगत होतास की ग्लायडिंग जो फ्रॉग आहे तो त्याच्याबद्दल सांग थोडंसं. ग्लायडिंग म्हणजे आपल्याला हे खूप अमेझिंग वाटतं ना की विमानातनं कोणीतरी उडी मारली, पॅराशूट. म्हणजे आपल्याला बेसिकली माणूस म्हणून आपल्याला हवेचं खूप आकर्षण आहे, बरोबर, विमान किंवा रॉकेट वगैरे अशा गोष्टींचं. तसंच हा एक ग्लायडिंग फ्रॉग आहे, सह्याद्रीमध्ये सापडतो, संपूर्ण या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये सापडतो. दिसायला एकदम हिरवागार आहे बरं का. म्हणजे बऱ्याच वेळेला ना बेडूक म्हटलं की लोक अरे ई शी वगैरे असं करतात, पण आई शपथ मी एवढा सुंदर बेडूक दाखवेन ना लोकांना, खूप सुंदर असतो. आणि हा काय करतो तर हा राहतो जंगलामध्ये. हा किती मोठा असतो? छोटाला एक साधारण एवढा आकाराने साधारण बऱ्यापैकी मोठा बेडूक आहे हा. झाडावरती राहणारा बेडूक आहे. त्याच्या पायाला अशा डिस्क असतात. एक पूर्वी खेळणं मिळायचं हे जर काचेवरती असं मारलं की तो बॉल असा चिकटून बसायचा, तशा डिस्क त्याच्या ऍडेसिव्ह डिस्क आपण ज्या म्हणतो त्याच्या बोटांवरती असतात. का तर त्याला ते झाडांवरती चढता यावं, पानांवरती असं चिकटून बसता यावं. तर हा काय करतो की ह्याच्या पायांमध्ये वेब्स आहेत. वेब्स म्हणजे त्वचेचे असे पडदे आहेत. मग तो एका झाडावरनं दुसऱ्या झाडावरती जायसाठी तो काय परत खाली ये आणि वर जा असं ते एवढे कष्ट घेत बसत नाही. तो इकडनं ग्लाइड करतो आणि त्याचे त्या डिस्क अशा व्यवस्थित स्प्रेड करतो. आणि ग्लायडर कसा असतो, पॅराग्लायडर, तसा तो कमी डिस्टन्स, फार काही जात नाही, तो एका झाडावरनं दुसऱ्या झाडावर तेवढीच त्याची कपॅसिटी, कारण त्याचं वजन पण आहे, त्यामुळे तो असा ग्लाइड करत जातो. तर हा ग्लायडिंग फ्रॉग आपल्याकडं सह्याद्रीमध्ये बघायला मिळतो. आणि याची अजून एक अमेझिंग गोष्ट काय माहितीये की आपल्याला शाळेमध्ये शिकवलंय की बेडूक म्हटलं की पाण्यामध्ये अंडी घालतात, बरोबर, पण भारतामध्ये पाण्याबाहेर अंडी घालणारे बेडूक सुद्धा भरपूर आहेत बरं का. किंवा झाडावरती अंडी घातली आहेत, पानांवरती अंडी घातली आहेत, जमिनीच्या किंवा दगड याच्या बेचक्यामध्ये अंडी घातली आहेत, किंवा शेवाळ्यांवरती झाडावरती उगवणारं जे मॉस आहे त्याच्यावरती अंडी घातली आहेत. तर असा हा जो बेडूक आहे हा पानांवरती अंडी घालतो. बरं, हा नुसतंच पानं चालत नाहीत, त्याला कुठली ते पान पाहिजे, त्याच्या खाली डबकं पाहिजे पाण्याचं साठलेलं, स्टॅग्नंट, फ्लोईंग वॉटर पण नाही, स्टॅग्नंट वॉटर पाहिजे साचलेलं. तर अशा साईट्स चूज करून तो वरती अंडी देतो. आता अशी का, तर ती मादी जेव्हा अंड देते मग साबणाचा कसा फेस असतो तसा ती फेस करते आणि एक फोम नेस्ट म्हणजे फेसाचं एक
घरटं म्हणूया आपण त्याला, असं एक तयार करते ज्याच्या आतमध्ये त्याची अंडी असतात. म्हणजे आता ओलावा पाहिजेच, हा. जसं तू मागाशी बोलला हो. की ओलावा लागतो ओलावा पाहिजेच. म्हणजे जिथं पाऊस भरपूर पडतो अशा ठिकाणीच हा बेडूक सापडणार. आंबोली एक्झाम्पल घेऊया आपण. त्यानंतर याच्या अंड्यांमधनं ज्या टॅडपोल्स बाहेर पडतात त्या डायरेक्ट खाली पाण्यामध्ये पडतात. नाही एक्सप्लेन. टॅडपोल्स म्हणजे अंड्यांमधनं डायरेक्ट बेडूक असा छोटा जन्माला येतो, छोटा मासा टाईप असतं, तर ते त्याच्यातनं मग बेडूक तयार होतो पाण्यात पडल्यावरती. हा, ओके. त्याला मेटामॉर्फोसिस असं सायंटिफिक शब्द आहे, की आळीमधनं कसं फुलपाखरू तयार होतं तसं त्या टॅडपोल मधनं बेडूक तयार होतो पाण्यात. ओके. तर मग तो डायरेक्ट खाली पाण्यामध्ये पडतो. मग त्याची ती संपूर्ण जीवनक्रम तो चालू राहतो. मग शेपूट जाते, मग मागचे पाय येतात, मग पुढचे पाय येतात, मग पहिल्यांदा माशांसारखे कल्ले असतात ते जाऊन मग फुफ्फुसं येतात, मग तो नाकानं श्वास घ्यायला लागतो. एवढी मोठी ती प्रोसेस आहे. असा तो ग्लायडिंग फ्रॉग खूप सुंदर आहे. आणि हे बेडकाचा किती कालावधी असतो लाईफ, म्हणजे किती जगतो तो? लाईफ स्पॅन याचा व्हेरी होतो. बरेच लोक हा प्रश्न विचारतात की बेडकांचं आयुष्यमान किती आहे. ते आपल्याला एक्झॅक्टली डिफाईन करता येत नाही की बाबा अमुक अमुक, कारण काही बेडूक असे आहेत की जे एकच वर्ष, एक ब्रीडिंग सायकल जगतात. काही आहेत हे 4-5 वर्ष सुद्धा जगतात. सो प्रचंड व्हेरिएबल आहे लाईफ स्पॅन. आणि त्याच्या लाईफ स्पॅन वरती अजून आपल्याकडे फार अभ्यास झालेला नाहीये, कारण खूप अवघड आहे ते अभ्यास करणं लाईफ स्पॅन. म्हणजे त्याला ते वाईल्ड कंडिशन मध्ये जाऊन त्याला मॉनिटर करा, मग ते सतत जावा. सो व्हेरी मच डिफिकल्ट. आपल्या सह्याद्री सारख्या टेरायनमध्ये तर खूपच अवघड आहे ते काम. नाही, आता तू उत्क्रांतीबद्दल बोलला तर आपण त्या टॉपिक वरती येऊयात की उत्क्रांती मग ती प्राण्यांची असो किंवा माणसाची असो, तर ह्याच्याबद्दल सांग. माणसाची उत्क्रांती किंवा प्राण्याची उत्क्रांती कशी झाली आणि आतापर्यंत जे काय आहे इयर, ते त्याच्याबद्दल सांग थोडंसं इन्फॉर्मेशन. ओके. तसं बघायला गेलं तर खूप खोल विषय आहे, खूप वर्षांपूर्वी. म्हणजे त्याला सगळ्यात पहिल्यांदा छेद जर कोणी दिला तर आपल्या सगळ्यांचे बाबा, डार्विन बाबा म्हणतो आम्ही त्यांना. मी लहान, मी माझ्या स्टुडंट्सना शिकवताना तरी याच सांगतो, डार्विन बाबा. तर तो हा चार्ल्स डार्विनने सगळ्यात पहिल्यांदा हा सिद्धांत मांडला. त्याच्याही आधी आपल्याही संस्कृतीमध्ये हे सिद्धांत मांडलेले आहेत, पण जगानं आता मान्य केले की चला चार्ल्स डार्विननं मांडला, तर तो मांडला बाबा. तर मग उत्क्रांती म्हणजे काय असतं बेसिकली, की फार सोप्या शब्दात सांगायचं असेल ना तर अनफोल्डिंग ऑफ नेचर. म्हणजे नेचर एक आहे जे घड्या घालून ठेवलेलं आहे आणि त्याचं हळूहळू अनफोल्डिंग मोर ॲडव्हान्स स्टेटमध्ये झालेलं आहे. तर आता उत्क्रांती म्हणजे आपली एकपेशीय जीवापासून आत्ताचं जे आपण दोघं बोलतोय ही झालेली उत्क्रांती आहे. मग उत्क्रांती कशी होते, मग याच्यामध्ये खूप सारे जेनेटिक रिझन सुद्धा आहेत. याच्यामध्ये पेशीच्या आतमध्ये काय चाललेलं आहे, प्राणी कसा रिप्रोड्यूस करतोय, इथंपासून सगळं. उत्क्रांती म्हटलं की पहिल्यांदा आपल्याला डायनासोर आठवतो, बरोबर, कारण हा सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे. कारण जुरासिक पार्क आपल्या सगळ्यांना आवडते पिक्चर, मूवीज आहेत त्या. मग उत्क्रांतीची मजा ही नेहमी ऍडव्हान्स स्टेजलाच जाते का, म्हणजे त्यातच मजा आहे का, असं नाहीये. काही लेस ऍडव्हान्स स्टेजला पण उत्क्रांती आलेली आहे. म्हणजे आता आपण जे काही कोंबडे बघतो, जे काही पक्षी बघतो, कावळे असतील, हे सगळे डायनासोर पासनं जन्माला आलेले आहेत. एक अजस्त्र डायनासोर आणि आताचं ते कोंबडं कुठतरी क्याव क्याव करत जाते, ते म्हणजे त्यांचीच ती पिढी आहे. म्हणजे उत्क्रांती नेहमी अशी हायर लेवललाच जायला पाहिजे असं का नाही, ती कधी कधी स्लो लेवलला पण जाते. ओके. तो बदल आपल्यात पण झालं असं ना, आपले पूर्वज थोडेफार वेगळे असतील, हाईटनी म्हण, उंचीनी म्हण. जे आत्ता आपण दिसतोय उंची आहे ती कमी होत आली, वाढत असेल, आय डोंट नो, पण ते तसंच फ्लो आलं असेल. हो. आणि मजा म्हणजे आपल्याला वाटतं की आपलं आता पुस्तकात सुद्धा बघतो की होमोसेपियन, माणसाची प्रजाती, होमोसेपियन. पण मजा अशी आहे की आपल्यासोबत 7 प्रजाती होत्या माणसांच्या. निअँडरथल असेल आणि बाकीचे असतील, होमो इरेक्टस असेल, होमो हॉबिलिस वगैरे. हॉबिलिस म्हणजे त्याला छंद, मग त्याच्या हातात टूल्स आले, मग दगडाची हत्यारं आली वगैरे, असं. मग आपल्यासारखे त्या या ना त्या कारणानं त्या स्पीशीज संपल्या, काही मारल्या गेल्या, माणसांच्या टोळी युद्धांमध्ये मारल्या गेल्या, आणि त्यातले वरचढ ठरलो ते आपण. मग आपला इंटेलिजन्स वाढला आणि मग आता आपण उत्क्रांतीच्या सर्वोच्च टप्प्यावरती जाऊन पोहोचलेलो आहोत आता. जो माणूस निसर्गाशी कनेक्टेड आहे ना, तर तुला वाटतं की त्याचं जगणं, त्याचा स्वभाव, एकंदरीत विचार करण्याची प्रोसेस, आणि ज्याला काहीच प्राणी पक्ष्यांबद्दल काही वाटत नाहीये ना, झाडांबद्दल काय वाटतंय, निसर्गाबद्दल, तर तुला असं वाटतं की फरक तुला स्वतःलाच, म्हणजे तू आता जाणवतो फरक? हे खूप चांगला प्रश्न आहे बरं का, की आता मी मेडिसिन बिझनेसमध्ये, त्यामुळं मी रोज बरेच पेशंट्स बघतो, BP, शुगरचे. मला, आणि मी आजूबाजूला माझ्या असेही म्हातारी माणसं बघतोय की जी निसर्गाच्या जवळ आहेत. म्हणजे माझे गुरु असतील किंवा माझे कलिग्स असतील, हे पेशंट आणि सेम वयाची ही माणसं, यांच्यामध्ये प्रचंड तफावत आहे.
म्हणजे माझ्याकडे जे पेशंट्स येतात तर ते त्यांच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन जरी वाटलं कुठेतरी त्रासलेले आहेत, ते त्यांची लाईफस्टाईल व्यवस्थित नाही आहे, सतत काही ना काहीतरी ते काय म्हणूया आपण त्याला कटकट करतायत, किरकिर त्यांच्या डोक्यात चालू आहे, असं काहीतरी एक डिप्रेसिव्ह अँक्शियस नेचर त्यांचं आहे. आणि जे निसर्गाच्या सानिध्यात राहत आहेत किंवा महिन्यातनं एकदा तरी काहीतरी ऍक्टिव्हिटी करतायत, ते प्रचंड हेल्दी आहेत, हसत खेळत निवांत जगतायत, हॅपी गो लकी जो म्हणतो आपण माणूस तसा असा. त्यामुळे हा फरक डेफिनेटली जाणवतो. जो माणूस निसर्गाच्या जवळ आहे ना त्याच्या लाईफस्टाईल मध्ये प्रचंड सुधारणा. आणि मी हे स्वतः करून बघितलं बरं का, की माझ्या आजूबाजूचे लोक आहेत त्यांची औषधं मी चेक केली कुठली आहेत. आता औषधांच्या बिझनेसमध्ये असल्यामुळे ते पटकन रिलेट होतं मला. त्यांना काही अशी एक हाय क्लास औषधं नाही आहेत बीपी शुगरची ऍज कम्पेअर टू धीज पीपल. त्यामुळं हे निसर्ग आणि 100% हे निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यामुळंच आहे. शुद्ध हवा, डोळ्याला चांगलं बघणं, मनामध्ये चांगले विचार. कारण निसर्गाशी कनेक्ट झालं की आजूबाजूच्या 10 चांगल्या सवयी आपल्याला लागतात. लवकर उठणं सकाळी, कारण का पक्षी लवकर उठतात, मला बघायला लवकर उठलंच पाहिजे. चालत जाणं, व्यवस्थित हायड्रेशन ठेवणं. म्हणजे ते तुला हे माहिती असेल ना की हिलिंगसाठी असं म्हणतात की जर तुम्ही डिप्रेस असाल किंवा दुःखी असाल की तुम्ही झाडाला मिठी मारा, की त्याच्यामुळे पण हील होतं. मी हे मध्ये रील आय थिंक पाहिलं, वाचलं पण होतं. सो मला ते पण वाटलं की इतका फरक पडतो की माणूस एकदम हील होतो किंवा तुमच्या बॉडीमध्ये चेंजेस होतात. तर हे इंटरेस्टिंग होतं मला. खूपच इंटरेस्टिंग विषय हा. आता तुझ्या बोलण्यामध्ये निनाद एक शब्द आला होता की जंगल. तर आता तर तू काही न्यूज बघितलं असेल गेल्या 1-2 वर्षामध्ये, तर बिबटे शहरामध्ये तुला अटॅक केलाय, ह्याची न्यूज तू बघितलं असेल. तर ह्याचं प्रमाण खूप वाढलंय. तर हे काय वाटतं तुला, कुठं चुकतोय आपण एकतर चुकतोय म्हणजे आपण त्यांच्या जागेत चाललोय. ते तर आहे. आपल्याला तर डेव्हलपमेंट, आपली लोकसंख्या जेवढी आहे की आता लोक राहणार तरी कुठे, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मग एकतर व्हर्टिकली बांधा नाहीतर मग हॉरिझॉन्टली बांधा. पण आपण अशा लिमिटला पोहोचलोय की व्हर्टिकली बांधून आपल्या कुठं आता काय ढगात जाणार का, असे प्रकार होतात. मग आपल्याला दुसरं काय तर मग जंगलाच्या साईडला जायला पाहिजे. कारण शहराच्या बाहेर काय असतं, मोकळी जागा म्हणजे जंगल असेल किंवा माळरान असेल. तर आपण प्राण्यांच्या हद्दीमध्ये चाललोय, हा एकतर सगळ्यात महत्वाचा याच्या पाठीमागचं कारण आहे की ते आपल्यामध्ये येत नाही आहेत, आपण त्यांच्यामध्ये चाललो. बरोबर. दुसरं म्हणजे यांचं अन्न. आता हॅबिटॅट डिस्ट्रक्शन म्हणजे त्यांच्या अधिवासाचा झालेला ऱ्हास, त्यानंतर आपल्याकडनं पर्यावरणाच्या बाबतीत झालेल्या चुका, यामुळे ही जी अन्न साखळी आहे ना, ही अन्न साखळी कुठेतरी ती हे होत चालली, डिस्टर्ब होत चालली. तर मग आता ह्याच्यामध्ये त्यांना सोपं अन्न कुठलं आहे, बिबट्यांचं सोपं अन्न कुठलं आहे, तर मग कोंबड्या असतील. त्याला फार काही एफर्ट लागत नाहीत कोंबडी पकडायला, आपल्याला लागतात, त्याला लागत नाही. त्यानंतर कुत्री पकडणं असेल, इझी फूड आहे ना ते, बरोबर. आणि आपल्या काही सवयींमुळं आणि आपल्या काही डेव्हलपमेंटमुळं कोंबड्या असतील किंवा या कचऱ्यांवरती फिरणारी कुत्री असतील, तर यांची संख्या सुद्धा वाढलेली आहे. मग त्यांना सुद्धा ते इझिली ऍक्सेसिबल आहे. मग ते कुठं मिळते तर माणसाच्या जवळ मिळते. मग माणसाच्या वसाहतीमध्ये तो आला तर मग ह्युमन कॉन्फ्लिक्ट होणारच आहे, मानव वन्यजीव संघर्ष. बरं, आपल्याकडे म्हणजे अशी लोक आहेत की जो बिबट्या दिसला की ते काय करतात आपल्याला माहिती आहे. मग ते गावभर ते रिक्षा फिरते. म्हणजे सांगलीचं परवाचं उदाहरण आहे. सांगलीत बिबट्या वगैरे काही आला नव्हता बरं का, पण अख्खी रात्र सांगलीच्या सगळ्या मोबाईल्स वरती बिबट्याचे रील्स फिरत होते. कोण असंच केलं का रॅन्डमली? एका कॉलेजच्या विद्यार्थ्यानं ते केलं होतं. एआयच्या मदतीनं केलं होतं ते, की अशा अमुक कॉलेजच्या प्रिमायसेस मध्ये बिबट्या दिसला. आणि त्यावरती लोकांनी रील बनवायला सुरुवात केली. मग एवढं झालं ते प्रकरण की पोलिसांना गाडी घेऊन रस्त्यावरती उतरायला लागलं की बिबटा आलेला नाहीये. फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या सगळ्या गाड्या अख्ख्या सांगलीमध्ये रात्री, आणि खूप भयानक प्रकार झाला होता बरं का तो. काय वाटेल ते करतात. सो ते ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्टचं सगळ्यात महत्वाचं आहे की आपण त्यांच्या भागात चाललेलो आहोत, ते येत नाही तिकडे. आणि मला तेच वाटलं की ही तू जो बोल अन्न साखळी, तर ह्या अन्न साखळीमध्ये मला वाटतं ह्युमन स्वतःला टॉपला समजतो की मी टॉपला आहे, बाकीचे मग कुठे असतील ते असतील. तर मला असं विचारायचं की समजा मुंगी आपण घेऊ, सगळ्यात छोटं आहे ना त्याच्यामध्ये, तर समजा मुंगी सुद्धा पृथ्वीहून नाहीशी झाली, तर तुला वाटतं की ह्युमनच्या लाईफवरती इफेक्ट होतो खूप सूक्ष्म याच्यामध्ये पण होत असेल, हो ना? म्हणजे एखादा जरी प्राणी नष्ट होते. आता मला वाटते गेल्या काही वर्षभरात मी जसा एक शिंगी गेंडा असतो तो संपली, त्याची शेवटची काहीतरी एक होता तो पण मेला, मध्ये न्यूज ऐकली, शेवटचा होता. तर असं वाटतं की जेव्हा एक नाहीसं होत चाललेत प्राणी पक्षी, तर कुठेतरी नंतर आपल्यावरती ह्याचा इफेक्ट होणार आहे डेफिनेटली. म्हणजे तो
पुढे जाऊन सुद्धा नाही बरं का, हे दिसायला चालू झालेलंच आहे. साधं सोपं एक आपण एक्झाम्पल घेऊया, मुंगी किंवा कीटक सृष्टीतला आपण विषयाला सुरुवात केली म्हणून. आपण जे काही धान्य खातो किंवा फळं घेऊया, याची मेजॉरिटी फळं हे मधमाशा पॉलिनेट करतात, म्हणजे त्याचं परागीकरण असतं ते मधमाशा करतात. मग नर फुलावरनं पुंग केसर आणायचे आणि ते स्त्री फुलावरती डिपॉझिट करायचे. आता ह्या मधमाशात जर नाहीशा झाल्या तर पॉलिनेशन होणार नाही, मग काय खाणार आपण? मग फळं कुठली खाणार आपण? किंवा मेजॉरिटी धान्य जे आहे ते सगळं वाऱ्यामार्फत पॉलिनेट होतंय सध्या, म्हणजे त्याचं ते आहे. पण असंही आपल्याकडे धान्य काही आहेत की जी कीटकांमार्फत वेगवेगळ्या कीटकांमार्फत पॉलिनेशन होतं. धान्यच राहणार नाही खायला. मग हे जे एक नेटवर्क आहे ना, हे एकतर प्रचंड गुंतागुंतीचं नेटवर्क आहे. म्हणजे एक प्राणी कुठंतरी नाहीसा झाला तर डेफिनेटली त्याचा इम्पॅक्ट हा मानवसृष्टीवरती होतोच होतो. तर हे इन्सेक्ट्सच जर नसतील तर मग आपण खाणार काय? आपण पॉलिनेशन नाही करू शकत. आपल्याला ती काही सिस्टीम दिलेली नाहीये निसर्गानं. त्यामुळं निसर्गात झालेला छोट्यातला छोटा बदल हा कुठं ना कुठेतरी जाऊन डायरेक्ट आपल्यावरती इम्पॅक्ट करणारच आहे, आज ना उद्या. म्हणजे आपली पिढी नाहीतर आपल्या नंतरच्या पिढ्या कुणाला तरी करणारच. गेल्या काही दिवस मे महिन्यामध्ये सगळ्यात जास्त मे बी हीट वेव्ह होती आताच्या याला, तर त्याचा सुद्धा किती इम्पॅक्ट होतो लाईफ वरती. म्हणजे एका महिलेचा मृत्यू झाला याच्यामुळे. काय वाटतं तुला याच्याबद्दल? क्लायमेट चेंज इज रिअल. आपण नेहमी म्हणतो की क्लायमेट चेंज हे फ्युचर नाहीये, हे झालं आता चालू झाले क्लायमेट चेंज, बरोबर. आता ह्याला खूप सारी कारणं आहेत की हे तापमान का वाढलं, बरोबर. त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की वैश्विक तापमानच वाढायला लागलेलं आहे. म्हणजे अख्ख्या पृथ्वीच आता हॉट ओव्हन व्हायला लागलेलं आहे, बरोबर. आणि एक मजा माहितीये, हे तापमान कसं वाढतं तर हीट वेव्ह ज्याला आपण म्हणतो की हीट वेव्ह येणार म्हणजे ती कुठनं पलीकडनं येणार आहे का? हीट वेव्ह म्हणजे काय असतं की अमुक डिग्री सेल्सिअसच्या वर जर तापमान तुमचं जायला लागलं तर त्याला आपण हीट वेव्ह म्हणतो. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया की 40 डिग्रीच्या वर तापमान जर गेलं तर त्याला आपण हीट वेव्ह. हे काहीतरी एक साधारण 10 वर्षांपूर्वीचा अनुमान आपण ठेवूया. आता जगाची परिस्थिती किंवा आपली भारताची परिस्थिती अशी झालेली आहे की हे जे 40 डिग्री आपण बेसलाईन ठरवायचो हेच झालेलं आहे 41-42, की त्याच्या वर गेलं तर हीट वेव्ह. म्हणजे 41-42 आपण आता नॉर्मलाइज करून टाकलेलं आहे. म्हणजे पूर्वी जास्त हीट होतं त्याला नॉर्मलाइज केलं. म्हणजे थ्रूआउट वर्षाचं जर आपण तापमान काढलं तर तेच वाढलेलं आहे सगळ्यांचं. मग ह्याला बरीचशी कारणं आहेत. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपण माणूस आहे. आपण करणारी डेव्हलपमेंट, आपण करणारं पोल्युशन, निसर्गाचा आपण असं ओरबाडत चाललेला ऱ्हास, कुणाच्याही बद्दल इम्पथी न ठेवता, निसर्गाच्या बद्दल इम्पथी न ठेवता आपण कुठेतरी वाहवत चाललेलो आहोत. तर हे सगळेच आपण जबाबदार आहोत याला. आणि निसर्गामध्ये त्याला एक छोटंसं नाव आहे बटरफ्लाय इफेक्ट. आपण वाचलं पण असेल की म्हणजे कुठेतरी काहीतरी घडते, समजा फुलपाखराने पंख हलवले त्याचा इम्पॅक्ट होतो इकडं. तर हा बटरफ्लाय इफेक्ट क्लायमेट चेंज मध्ये खूप जाणवतो. म्हणजे कुठेतरी पॅसिफिक महासागरामध्ये त्याच्या पृष्ठभागाच्या त्याच्या पाण्याचं तापमान 0.7 डिग्री सेल्सिअसनं वाढलं तर आपल्याकडे इथं 4 आणि 5 डिग्री सेल्सिअसनं वाढतंय तापमान ना. म्हणजे एल निनो इफेक्ट जो यावेळी सगळ्यांच्या रील्स मध्ये आणि चर्चेमध्ये की एल निनो अरे माहितीये का एल निनो काय आहे? एल निनो म्हणजे एकतर खूप अवघड गोष्ट आहे ती समजावणं, पण साधं सोपं म्हणजे काय तर वाऱ्याची दिशा बदलते पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान वाढल्यानंतर, आणि मग ते समुद्राचे प्रवाह दुसरीकडे भलतीकडेच जायला लागतात, आणि भारताकडे येणारा जो पाऊस आहे किंवा गार जे काही क्लायमेट आहे ते हॉट होत जातं. तर ह्या एल निनो यावेळी प्रचंड सक्रिय झाला आणि तो रिपीटेडली असा सक्रिय होत असतो. सो दॅट इज वन ऑफ द रिझन. एल निनो हा काही एकटा नाहीये. माणसानं केलेला ऱ्हास इतकी वर्ष, एल निनो, त्यानंतर संपूर्ण या वर्षीचं तापमान जर आपण अनुभवलं असेल ना तर ते कोरडं आहे, बरोबर. म्हणजे ह्याचे चटके जास्त बसतात. आम्ही परवाच मी कोकणात जाऊन आलो तर तिथं सुद्धा नेहमी जाणवते तेवढी ह्युमिडिटी नाहीये, आर्द्रता नाहीये, बरोबर. तर हा कोरडेपणा जो आलेला आहे ना, हा घातक आहे फार आपल्यासाठी. हा घातक. म्हणजे कोरडं झालं की जमिनीतलं पाणी पण तो जास्त शोषून घेतोय, कोरडेपणा. वारं सुद्धा कोरडं वाहतंय, त्यामुळं जाणवणारा उन्हाळा हा नेहमीच्या उन्हाळ्यापेक्षा जास्त आहे, चटका देणारा उन्हाळा आहे. एल निनो झाला, क्लायमेट चेंज झालं, माणसानं केलेले इतक्या वर्षांचे आधी पण जेव्हापासून माणूस जिवंत आहे किंवा औद्योगिक क्रांती आली त्यानंतरचं जे काही डिस्ट्रक्शन झालेलं आहे औद्योगिक क्रांतीनंतरचं, त्याचा हा रिझल्ट आहे.
आत्ताचं जे डिस्ट्रक्शन करू त्याचा आपल्या पुढच्या पिढीवरती दिसणार हे आपल्या आधीच्या लोकांनी करून ठेवलं आपण भोगतो. तर हा निसर्ग हळूहळू हळूहळू चालतो ना, काय पटकन होणारी प्रोसेस नाही एका रात्रीमध्ये. पण त्याचे इफेक्ट दिसतात म्हणजे दिसतातच, कारण जाणार कुठं पृथ्वी सोडून, बाहेर तर हे इफेक्ट जाऊ शकत नाही. काय भोगायला लागणार आहे ते आपल्यालाच भोगायला लागणार आहे असं. नाही, आता आपण भारताच्या बायोडायव्हर्सिटीकडे येऊयात. तर तुला ह्याच्यामध्ये युनिकनेस काय वाटतं आपल्या भारताच्या ह्याच्याबद्दल? एक गंमत सांगतो बरं का, की भारताची बायोडायव्हर्सिटी एवढी युनिक काय हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल ना, तर आपल्याला एकतर टाइम मशीन मध्ये बसायला लागेल. इव्हॉल्युशन आवडता विषय, टाइम मशीन मध्ये बसायचं मागे जायचं. तर पूर्वी एक आहे ना, आत्ताचं जसं पृथ्वीचा पृष्ठभाग दिसतोय किंवा आत्ताचा जसा पृथ्वीचा मॅप दिसतोय, हा पूर्वी असा नव्हता. नाही, बरोबर. पृथ्वीचा पृष्ठभाग मला तर नेहमी मी व्हिडिओमध्ये पण सांगतो की हा मला दुधावरच्या किंवा आपल्या चहावरची साय कशी असते तसा तो जाणवतो. कारण पृथ्वीच्या गाभ्यामध्ये एक लाव्याचं लिक्विड आहे, त्या लिक्विडवरती हा सगळा भूभाग आहे, हा तरंगायला लागला इकडं तिकडं, आणि हा कंटिन्यू तरंगतोच आहे. आता सुद्धा आपण जिथं बसलोय ही मुवमेंट आपल्या पृथ्वीची होतीच आहे, इकडं तिकडं जाणवत नाहीये कारण ती प्रचंड स्लो आहे. वर्षाकाठी 2 मिलीमीटर वगैरे अशी आहे, एवढी स्लो आहे ती, पण होते ती, आणि त्यामुळे भूकंप वगैरे येतात. तर जेव्हा आपण टाइम मशीन मध्ये जातो तर पूर्वी हा सगळा जो भाग होता हा वेगळा होता. म्हणजे आपला जो भारत होता हा आफ्रिकेपाशी होता, आफ्रिकेला चिकटून होता, मग त्याच्या शेजारी मदागास्कार, मग ऑस्ट्रेलिया पण तिथंच होतं, मग उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका पण जोडलेली होती, उत्तर अमेरिका तिसरीकडेच होती, आणि एशियाटिक प्लेट म्हणजे आत्ताचा जो चायना, रशियाचा किंवा थोडासा असा जो भाग आहे हा वरती होता एकटा. मग करोडो वर्षांनंतर जशी चहावरची साय इकडं तिकडे पळायला लागते, तसा हा भारत आफ्रिका खंडापासून वेगळा झाला. वेगळा झाल्यानंतर तो थोडा वेळ मदागास्कारला येऊन धडकला, आणि मग त्याचं तो उत्तरेकडचा प्रवास चालू झाला. आणि बरीच वर्ष म्हणजे बरेच करोडो वर्ष भारत हा एक बेट, श्रीलंका कसं बेट आहे, ऑस्ट्रेलिया कसं बेट आहे, तसा तो समुद्रामधनं प्रवास करतो. आणि तो नंतर येऊन हळूहळू 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 या एशियाच्या प्लेटला येऊन कोलॅप्स होतो. आता जेव्हा ही एक प्लेट आहे आणि ही एक प्लेट आहे, जेव्हा ती कोलॅप्स होईल एकतर ती अशी खाली जाते किंवा एकमेकाच्या वर चढते. मग ही जेव्हा कोलिजन होतं तेव्हा तयार होतात माउंटन्स, पर्वतरांग, आणि मग तो हिमालय तयार झाला. असं मग आता भारताची ही युनिकनेस काय आपल्या बायोडायव्हर्सिटी म्हणजे आपल्या प्रश्नाकडे येऊया आपण परत. एक बेट जे असतं ना, ही उत्क्रांतीसाठीची एक प्रयोगशाळा आहे, एक्सपेरिमेंटची लॅब आहे. कारण उत्क्रांतीमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की या भागातले जीन्स दुसऱ्या भागामध्ये जाणं, दुसऱ्या भागातले जीन्स या भागामध्ये येणं, ह्याच्यावरती उत्क्रांती प्रचंड डिपेंड असते. बरोबर. मग भारत हा एक बेट आहे, याच्यावरती जे एक्सपेरिमेंट चाललेत ते बाहेर कुठंच जात नाहीत, कारण आजूबाजूला मोठा महासागर आहे. बरोबर. आणि त्याचा जो करोडो वर्षांचा कालावधी चाललेला आहे ना, ह्याच्यामध्ये खूप सारे एक्सपेरिमेंट झाले. मग ते कसे, कारण जंगलांचे मग ग्रासलँड्स व्हायला लागले हळूहळू, मग सीझन्स यायला लागले. कसे सांगतो, कारण आपण होतो आफ्रिकेच्या खाली, आपण विश्ववृत्त पार करून मग कर्कवृत्त वगैरे असं करत आलेलो आहोत, आणि ह्याच्यामध्ये खूप साऱ्या क्लायमॅटिक कंडिशन्स चेंज झालेले आहेत. बरोबर. म्हणजे आपण आता जिथं बसलेलो आहोत तिथं एकेकाळी खूप घनदाट जंगल होतं, डायनासोर्स वावरत होते, फिरत होते. म्हणजे आपल्याकडे जवळजवळ 25 पेक्षा जास्त डायनासोरच्या प्रजाती आहेत भारतामध्ये. हा, आपल्याला माहितच नाहीये, म्हणजे होत्या, आता ते फॉसिल्सच्या रूपात सापडलेत. मग ही प्रयोगशाळा कितीतरी वर्ष एकटेच समुद्रातनं फिरते आणि मग जाऊन ती एशियाला धडकते, मग हिमालय तयार होतो, आणि मग उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, मान्सून हे ऋतू चालू होतात. म्हणजे किती ड्रास्टिक चेंज आहेत आपल्या टाइमलाईन मध्ये ना, त्यामुळं आपल्याकडे युनिकनेस आहे. आणि मग काय झालं, जेव्हा ही उन्हाळा, पावसाळा, हिवाळा झाला तेव्हा सेंट्रल इंडियाचा बराचसा भाग, गवताळ प्रदेश किंवा मग राजस्थानचं वाळवंट, जंगल हळूहळू कमी व्हायला लागलं या ऋतूंमुळे. मग जंगल राहिलं कुठं, की जे उंच भाग आहेत किंवा जे थोडेसे विश्ववृत्ताच्या थोडेसे जवळ आहेत, जसं की आपला सह्याद्रीचा पट्टा, ऍज कम्पेअर टू सेंट्रल इंडिया आपण थोडेसे विश्ववृत्ताच्या जवळ आहोत, किंवा हिमालयाचा भाग की जिथं उंची भरपूर आहे, किंवा हिमालयाच्या रोलिंग हिल्स किंवा त्याच्या खालचं जे जंगल आपण 7 सिस्टर्स मधलं जे जंगल म्हणतो, ह्या 2 जंगलांमध्ये आपली संपूर्ण जैवविविधता जी आहे ही कॉन्सन्ट्रेट फोकस झालेली आहे. आणि मजा म्हणजे याचे पुरावे कसे सापडतात, तर इथं सापडणारे प्राणी आधेमध्ये कुठं सापडत नाही, डायरेक्ट हिमालयात सापडतात. अच्छा, म्हणजे त्यांचे भाऊ मधला प्रवास मध्ये कुठंच नाही. आता किंग कोब्रा
हा. किंग कोब्रा हिमालयात सापडतो, हा. किंग कोब्रा वेस्टर्न घाटमध्ये पण मध्ये सापडतो, नाहीये, मध्ये कुठल्या कुठंच मधल्या नाहीये. पट्ट्यात नाहीये. वाव. तर हे असे पुरावे सुद्धा बघायला मिळतात. किंवा इकडच्या प्रजातींचे चुलत भाऊ कुठेतरी हिमालयातल्या रोलिंग हिल्स मधल्या रेन फॉरेस्ट मध्ये सापडतात. किती इंटरेस्टिंग आहे हे. खूप इंटरेस्टिंग किती आहे interesting आपल्यासाठी, आहे. आपल्याला माहितच नसतं नाही हे. नाही खरंच नाही माहिती. कारण फिरून मी तिथंच येतो, शिकवलं नाहीये म्हणून. आपल्याला नाही करत, खरंच नाही शिकवलं. नाही आता तुझ्या बोलण्यात एक शब्द आला ते म्हणजे सह्याद्री रांगा. म्हणजे मला वाटतं महाराष्ट्र आपला खूप लकी आहे. म्हणजे असं म्हणतात की सह्याद्री रांगा इतिहास घडवण्यामागे पण सह्याद्री रांगाचा हात हो, आहे. हो, हो. तर सह्याद्री रांगेबद्दल सांग. ओके. सह्याद्री एकतर आपल्या खूप जिव्हाळ्याचा शब्द आहे, कारण आपले शिवाजी महाराजांचे सगळे गड किल्ले एकतर सह्याद्रीमध्ये आहेत. त्यांनी केलेला गनिमी कावा, त्यांच्या लढाया सगळ्या सह्याद्रीमध्ये आहेत. आणि दिल्लीचंही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, या गाण्यामध्ये तर सह्याद्रीचा उल्लेख सुद्धा आहे. एक छातीची ढाल करून तो उभा आहे. आता बायोजिओग्राफिकली म्हणजे भूजैवशास्त्र जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये जर सह्याद्री आणला तर इतकंच फॅसिनेटिंग आहे सह्याद्री. आता आपण थोडंसं पुन्हा एकदा टाइम मशीन मध्ये बसूया आणि सह्याद्री कधी तयार झालं ते बघूया. तर मागं मी म्हटलं तसं की तो भारत जेव्हा आफ्रिकेच्या शेजारी तो होता तेव्हा तिथं सेशेल नावाचं एक छोटासा, अजूनही आहे बरं का तो, एक छोटासा भूभाग आहे की जिथं ज्वालामुखी आहे, इनॅक्टिव्ह आहे आता, पण जिथं ज्वालामुखीचे असे डोंगर वगैरे आपल्याला बघायला मिळतात. तर हा जो सेशेलच्या जवळ जेव्हा भारत होता तर तिथं खूप मोठा ज्वालामुखीचा उद्रेक झाला. आता हा असा ज्वालामुखीचा उद्रेक आपल्याला विचार करायचा आहे की जो हजारो वर्ष चालणार आहे, लाखो वर्ष चालणार आहे. आणि तेव्हा पृथ्वीवरती डायनासोरचे संसार अगदी गुण्यागोविंदानं चालले होते. म्हणजे ते फ्लॉरिश होत होते, त्यांची संख्या वाढत होती, आकार वाढत होते, वेगळ्या वेगळ्या प्रजाती होत्या. मग डायनासोर्स कशावरती जिवंत आहेत, शाळेतला आपण फूड वेब आठवूया. डायनासोर्स जिवंत आहेत हे शाकाहारी डायनासोर्स होते, म्हणजे मांसाहारी डायनासोर्स शाकाहारी डायनासोर्सना खात आहेत किंवा शाकाहारी इतर प्राण्यांना खात आहेत. आणि हे शाकाहारी डायनासोर्स किंवा इतर प्राणी कशावरती जिवंत आहेत तर जंगलावरती किंवा ग्रासवरती जिवंत आहेत. बरोबर. मग आता जेव्हा हा उद्रेक झाला ना ज्वालामुखीचा प्रचंड मोठा, तर हा एवढा मोठा होता की त्याच्यातनं पसरलेली राख, त्याचे क्लाउड्स यानं पृथ्वीवरती एक छत्री तयार झाली. आणि सूर्याचा प्रकाशच व्यवस्थित पोहोचे ना, की जो व्यवस्थित पोहोचायला पाहिजे तो होईना. आणि त्यामुळे हळूहळू त्याचं वातावरण पृथ्वीचं बदलायला लागलं. मग जंगलं हळूहळू नष्ट व्हायला लागली. मग आता ही फूड चेन आपण लक्षात घेऊया की जंगल कमी झालं तर शाकाहारी प्राणी आणि शाकाहारी डायनासोर्स हळूहळू कमी व्हायला लागले. मग हे डायनासोर्स, मांसाहारी डायनासोर्स हळूहळू कमी व्हायला लागले. असंही एक थिअरी आहे. आता सह्याद्रीचा संबंध कुठे येतो इथे, तर हा जो ज्वालामुखीचा उद्रेक होत होता, म्हणजे झाला, थंड झाला, पुन्हा उद्रेक झाला, पुन्हा थंड झाला, पुन्हा उद्रेक झाला, ह्यातनं तयार काय झालं तर आपलं दख्खनचं पठार आणि आपला सह्याद्री. म्हणजे तो जो तिकडं आपण भारत तिकडं असताना जो काही सह्याद्रीचा तो काही ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता त्याला आता आपण म्हणतोय सह्याद्री. तर डायनासोरच्या नाशाच्या पाठीमागं सह्याद्रीचं कनेक्शन आहे. म्हणजे ती उल्का वगैरे आली तीही थेअरी आहेच. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी हँड इन हँड झालेल्या आहेत. म्हणजे काही एक असं ठोस कारण नाहीये. तर त्या उल्केसोबतच आपल्या सह्याद्रीचा निर्माण होणं, आपलं सह्याद्री निर्माण होणं हे डायनासोरच्या ऱ्हासा पाठीमागचं किंवा डायनासोर आणि त्याच्या सोबत जी काही जैवविविधता होती, जे काही मेगा एक्सटिंक्शन म्हणतो, तर त्याला हे महत्वाचं कारण आहे. हा एवढा मोठा सह्याद्री जुना आहे आपला, हो ना, आणि त्यानंतर आलेला हिमालय आहे. कारण ती भारत नंतर धडकला ना तो जाऊन. म्हणजे आधी सह्याद्री रांगा होत्या, आधी सह्याद्रीच्या रांगा आल्या आणि मग हिमालय. कारण तो सह्याद्रीच्या रांगा तयार झाल्या, मग तो भारत हळूहळू आशियाकडे आला, मग तो धडकला, मग ती हिमालय तयार झालं. म्हणजे आपण ज्या भूमीवरती उभे आहोत ती एवढी जुनी आहे, प्रचंड जुनी आहे. इंटरेस्टिंग आहे, फार इंटरेस्टिंग आहे. नाही आता तू मला सांगली ना, ह्या सगळ्या तू रिसर्च केलं आतापर्यंत, तर तुला असं कुठला प्राणी फॅसिनेटिंग वाटतं का रे, किंवा पक्षी काही, किंवा निसर्ग, झाड असेल, कुठं रोप असेल, की इतकं इंटरेस्टिंग आहे त्याची लाईफ, किंवा कुठलं तरी अशी गोष्ट की ती माहिती नाहीये लोकांना, असं कुठलं असेल तर ते सांगणार. मला बेडूक आणि सरडे हे जे प्राणी आहेत ना हे मला जास्त फॅसिनेटिंग वाटतात बरं का. म्हणजे लोकांना ते आपली घरातली पाल सुद्धा लोक झाडू घेऊन पाठीमाग लागतात. बट आय फील की ह्यांच्यामध्ये उत्क्रांती खूप मजेशीर पद्धतीनं झालेली आहे. आता बेडकांचंच उदाहरण घेऊया, कारण माझ्या जवळचे हे आहेत. काय त्याला बनवलंय निसर्गानं की तो पाण्यामध्ये श्वास घेऊ शकतो, त्वचेवाटे श्वास घेऊ शकतो, नाकावाटे श्वास घेऊ शकतो, बकल कॅव्हिटी म्हणजे तोंडावाटे श्वास घेऊ शकतो, तो म्हणजे शरीराच्या कुठल्याही भागात तो श्वास घेऊ शकतो, कसाही राहू शकतो तो. म्हणजे इन्व्हायरमेंटल सेन्सिटिव्हिटी आहे त्याच्यामध्ये. पण
खूप वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये हे बेडूक राहू शकतात. किंवा रेप्टाईल्स आहेत किंवा घरातली पाल आवाज करते, चुकचुक करते, आपण त्याला अपशकुन मानतो, पण मग हा नर मादीसाठी ओरडत असतो त्यावेळेला. म्हणजे आहेत हे सिंपल प्राणी, पण त्यांच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी खूप जास्त आहे. बेडकांचे जवळजवळ मेटिंगचे 32 प्रकार आहेत. 32 प्रकारे वेगळे वेगळे बेडूक मेटिंग करू शकतात. काही बेडूक असे सुद्धा आहेत जगामध्ये, आपल्याकडे नाही आहेत भारतामध्ये, पण अमेझॉनच्या जंगलामध्ये, कारण ते एक्झाम्पल दिलं सगळ्यांना माहिती आहे. तर त्या ज्या टॅडपोल्स आहेत, तर तो जो बाबा बेडूक आहे तो त्या टॅडपोल्सना पाठीवरती घेतो आणि कसे आपण शाळेला सोडायला जातो तसं त्यांना वेगळ्या वेगळ्या पूल्समध्ये सोडतो तो. का तर ते पाणी ते ड्राय झालं की त्या मरू नयेत टॅडपोल्स. काय फॅसिनेटिंग आहे. इंटरेस्टिंग. आणि एक बेडूक आहे की जो त्याच्या पिल्लांना तोंडामध्ये, त्याच्या तोंडामध्ये व्होकल सॅक जी असते खाली आवाजाची पिशवी, त्याच्यामध्ये वाढवतो त्यांना, एक्स्ट्रा प्रोटेक्शन. काही असे बेडूक आहेत की त्याच्या ज्या टॅडपोल्स असतात, ती जी मादी असते त्या मादीच्या पाठीवरती त्वचेचा एक असा थर नवीन तयार होतो, तर त्याच्या आतमध्ये जाऊन त्या डेव्हलप होतात. म्हणजे ते दिसायला विचित्र दिसतं, पण उत्क्रांती जर बघितली तर आयुष्यपत कसलं आहे खतरनाक. आणि ती शिवाजी महाराजांची गोष्ट आठवते का, ती विहीर खणताना का मंदिराचा पाया खणताना, एक्झॅक्टली आठवत नाहीये, तो दगड फोडला आणि त्याच्यातनं बेडूक बाहेर आला, अशी एक गोष्ट आहे. त्याचा एक्झॅक्टली मला आठवत नाहीये. मग ह्या बेडुकांची लाईफ सायकल ना खूप इंटरेस्टिंग असते. म्हणजे कोणाला रिसर्च जर करायचा असेल उत्क्रांतीचा, तर बेडूक अमेझिंग प्राणी आहे. त्यामुळे मला तो खूप जास्त आवडतो. त्याच्याबद्दल बोलायला मला जाम आवडतं. ओके. नाही, आता तू पूर्वी जर बघितलं असेल ना, तर आदिवासी लोक असतील किंवा आपल्या काही परंपरेमध्ये ना निसर्ग आणि प्राण्यांना खूप मानायचे, म्हणजे त्यांना देवच मानायचे. ते आता खूप कमी झाले. मग मला वाटतं की त्यांना काहीतरी गोष्ट माहिती असेल प्राण्यांपक्ष्यांबद्दल की ते त्यांना पूजायचे. तर ते मला म्हणजे माहित नाही, आपण ह्याच्याबद्दल नाही जास्त रिसर्च केला. हे पण मला खूप फॅसिनेटिंग वाटतं आपल्या पूर्वजांबद्दल. कारण पूर्वी ती जाण होती ना आपल्याला, की आता वटपौर्णिमा, वडाची पूजा का करतो आपण, कारण ती एक कीस्टोन स्पीशीज आहे जंगलातली. तर तीच जर आपण काढली वडाचं झाड, तर खूप सारे प्राणी त्याचा इफेक्ट त्यांच्यावरती पडणार आहे. कारण त्याला येणारी फळं असतात, तर त्याच्यावरती जगणारे पक्षी, कीटक, प्राणी प्रचंड वेगळे आहेत. झाड मोठं असतं, त्याचा डोलारा भरपूर मोठा आहे, त्यातनं मिळणारा ऑक्सिजन त्याची अमाऊंट वेगळीच आहे. या झाडांमध्ये छोट्या छोट्या पॉकेट्समध्ये स्पेसिफिकली राहणारे प्राणी वेगळेच आहेत, मग खोडावरती राहणारी पाल वेगळे. म्हणजे ह्या आपल्या परंपरेमध्ये किंवा आपल्या सणांमध्ये आलेले हे जी झाडं आहेत ना, प्राणी आहेत, यांना खूप महत्व दिलेलं आहे. नाग असेल तर नागपंचमी आपण साजरी करतो. आपला 32 शिराळ्याला नागपंचमी मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते. आता त्याचं काहीतरी विभत्स रूप आलेलं आहे, पण आपल्या परंपरेत आलेल्या गोष्टी, आपण निसर्ग पूजकच आहोत ना. तर आता नीना, तू जे काही मी तुझं कंटेंट बघितलं रीलवरती, इथे तू मराठी मातृभाषेमध्ये बनवतोस आणि ते खूप इंटरेस्टिंग वाटतं मला पर्सनली. मी तुला कॉन्टॅक्टच तुझं एखादं रील बघून केलं होतं, कारण ते इतकंच भारी होतं. आणि मला वाटतं की असं मला कोणी समजवलं नाही निसर्गाबद्दल. तर तुला काय वाटलं की मातृभाषेमध्येच आपण बनवायला पाहिजे, कारण तुला जर लार्जर ऑडियन्सपर्यंत पोहोचायला तू हिंदी बोलू शकला असतंस किंवा मग इंग्लिश बोलू शकला असतंस, तर मराठी का निवडलंस की अरे मराठीतच करत? मराठी एकतर खूप सुंदर भाषा आहे आपली, प्रचंड सुंदर भाषा आहे आपली. आणि माझं शिक्षण सगळं मराठीतनं झालेलं आहे. म्हणजे अगदी लहान गट ते 10वी 12वी सगळं मराठीतनं झालेलं आहे. आणि ह्या सगळ्या प्रोसेस, म्हणजे 12वी नंतर जेव्हा मी बाहेर पडलो ना, जेव्हा सगळं करिअर की आता ओके रिसर्च वगैरे करतोय, अशा वेळेला मला एक गोष्ट लक्षात आली बरं का, की नवीन येणारे जे स्टुडंट्स आहेत ना, विद्यार्थी आहेत, त्यांना पटकन हे ग्रास्प करणं अवघड जातंय. बायोलॉजीतल्या टर्म्स असतील, कन्सेप्ट्स असतील, निसर्गाबद्दलच्या टर्म्स असतील. मग मी विचार करत गेल्यानंतर मला कुठेतरी जाणवलं की लहानपणापासून जर यांना मराठीमध्ये मातृभाषेतून, मग ती मातृभाषा तुमची कुठलीही असू दे, माझी मराठी आहे म्हणून मी मराठीतनं करतो. मग कुठलंही सायन्स, कुठलाही विषय जर लहान मुलाला त्याच्या आईच्या भाषेतून जर शिकवला तर तो उत्तम कळतो. नंतर तो पुढे जाऊन कुठल्या का भाषेमध्ये शिकेल ना, त्याचा चॉईस आहे, बरोबर. पण प्रायमरी की बाबा सूर्य, चंद्र, तारे असे आहेत, ग्रहण म्हणजे काय आहे, किंवा चिमणी अशी का गातीये, किंवा त्या गायीच्या पाठीवरती ते बगळा का बसलेला आहे, ह्या गोष्टी हिंदी, इंग्लिश किंवा इतर कुठल्याही भाषांमधनं त्या मातृभाषा सोडून जर शिकवल्या तर त्या
तेवढ्या कनेक्ट नाहीत होणार. राईट. मग हे जर मी मराठीमधनं जर सांगत गेलो तर ते पटकन लोकांना कळेल. आणि माझं एम काय आहे की लोकांच्या मनामध्ये निसर्ग भावना तयार करणं. भावना तयार करणं भावनेशी रिलेटेड आहे ना, मग ते मला भावनेसोबतच जायला पाहिजे. आणि मला मराठीतून छान एक्सप्रेस होता येतं रॅदर दॅन इंग्लिश हिंदी. त्यामुळे मी मराठी भाषा व्यवस्थित निवडली. आणि मेन मुद्दा हाच की जेवढं लहानपणापासून तुम्ही मातृभाषेतून शिक्षण द्याल, मग ती कुठलीही असू दे, तर ते जास्त मेंदूमध्ये बसतं आणि ते भावनेशी रिलेट जास्त होतं. मग ते मूल्य येणं, मग ते आपण पर्यावरणाचं मगाशी जे बोललो शिक्षण, ते सगळं आपसुकच येतं. म्हणून मग मराठीतून. नाही, आता आपण अजून एका मुद्द्याला हात घालूयात, ते म्हणजे चिमण्या. एक मध्ये कुठेतरी रिसर्च आला होता की जे मोबाईल टॉवर्स आहेत त्याच्यामुळे चिमण्यांचं प्रमाण खूप कमी झालंय. हे खरं की त्याच्यामुळे चिमण्या येत नाहीयेत, म्हणजे कशामुळे झाले? आता हे मोबाईल टॉवरचं कसं आहे माहितीये की कुठंतरी काहीतरी एक रिसर्च होतो आणि मग तो आपल्याकडं सोशल मीडिया किंवा न्यूजच्या माध्यमातून पोहोचतो. आणि आपल्याला त्याच्या पाठीमागचे का हे प्रश्न विचारायची सवय मोडलेली आहे. बरोबर. पु ल देशपांडेंचं सुद्धा एक सुंदर वाक्य आहे की तुम्ही का विचारायचं सोडलं तर तुम्ही माणूस पण गमावल्यासारखं आहे. का विचारतच नाही आपण की खरंच असं आहे का, की मोबाईल टॉवरमुळे होतंय का? तर याचं वैज्ञानिक आन्सर असं आहे की असा कुठलाही डेटा नाही की मोबाईल टॉवरमुळे चिमण्यांची संख्या कमी झालेली आहे. असं काही कुठेही नाहीये. आता हे कुठनं आलंय त्याचा सोर्स पहिल्यांदा सगळ्यात बघायला पाहिजे. बरोबर. झालंय कशामुळे सांगतो. चिमण्या कुठं बघायला मिळतात? चिमण्या आपल्याला गावाकडच्या घरांजवळ बघायला मिळतात. जंगलांमध्ये चिमण्या दिसत नाहीत. मी एवढी जंगलं फिरलो, कुठेही चिमण्या नसतात. चिमण्यांसारखे त्यांचे भाऊबंद आहेत, आपल्या चिवचिव करणाऱ्या चिमण्या नाहीत. मग ह्या राहतात कुठं? ह्या अडचणीच्या जागेला, वळचणीच्या जागेला, असं त्यांचं घरटं असतं कुठंतरी. बरोबर. म्हणजे आता मातीचं घर आहे तर त्यातली एखादी वीट पडली तर तिथं, कौलारू घर आहे तिथं. सिमेंटच्या घरांमध्ये किंवा या अशा आपल्या बिल्डिंगमध्ये चिमण्या शक्यतो घरटं करण्यासाठी त्यांना जागाच नाहीये. बरोबर. मेन रिझन आहे ही त्यांची ब्रीडिंग साईट असेल, म्हणजे त्यांची घरटी करण्याची जागा, त्यांची अन्न मिळवण्याची जागा, की जे त्यांना थोडंसं ग्रासलँड पाहिजे, त्यात गवताच्या बिया त्या खातात किंवा ते धान्य वगैरे खातात, ते आपण नाश करत चाललोय. आपला फोकस चुकतोय. आपली काळजी बरोबर आहे, चिमण्यांची संख्या कमी होते, कन्सर्निंग, पण फोकस मोबाईल टॉवर कडे चाललाय की ज्याचा काही संबंध नाहीये. याच्यात असा कुठलाही वैज्ञानिक ठोस पुरावा नाही की ज्या मोबाईल टॉवर मुळे चिमण्यांची संख्या वगैरे कमी होते. मोबाईल टॉवर साठी बांधल्या जाणाऱ्या काही इन्फ्रास्ट्रक्चर्स असतील तर त्यांना डेफिनेटली कमी होईल. पण सगळ्यात महत्वाचं, आपण कौलारू संस्कृती सोडून जेव्हा सिमेंट संस्कृतीकडे यायला लागलो तेव्हापासून चिमण्यांची संख्या कमी झालेली आहे. गावात जावा, चिमण्या भरपूर आहेत. अगदी मोबाईल टॉवर असेल तर त्याच्या खाली चिमण्या असतात, तिथंच ते घरटी बांधतात. मोबाईल टॉवरच्या इकडे तिकडे सुद्धा घरटी बांधतात, काही नाही. मग ते मध्ये काहीतरी एक आलं होतं की मोबाईलच्या लहरी, मग त्यामुळे त्यांची अंडी फुटतात, काही नसते ते. तर असं आहे. पण मग मला अशी लोक जी मला सांगतात ना, चर्चा केल्यानंतर ऍट द एंड आमचा असा विषय येतो की मग काय करणार? मोबाईल वापरणं कमी करणार आहे? ते तर शक्य पॉसिबल नाही आहे. आपल्या आयुष्याचा तो अविभाज्य घटक आहे. कारण मोबाईल मग मी वापरणार आहे का कमी? नाही. मला रील बनवायचे, मला इंस्टाग्रामवरती रील टाकायचे निसर्गाचे, नाही. मग मोबाईल टॉवरमुळे चिमण्या कमी होतात हे म्हणून काय उपयोगच आहे? आपण मोबाईल टॉवर तोडणार आहे का? नाही. आपण कोकणात गेलो, नेटवर्क नाही आलं की आपले धाबदण आणते, असं. सो ऍक्च्युअल फोकस कुठं जायला पाहिजे, की मी नेहमी म्हणतो की कुठल्याही गोष्टीवरती काही मत मांडताना पाठीमागचं ते काय विचारा, जरा चॅट जीपीटीला, जेमिनायला वगैरे विचारा, सहज सोप्यात मिळून जातं. तर तसं काही नाही आहे मोबाईल टॉवरचं. मेन आहे तो त्यांच्या घरट्यांची जागा आता राहिलेली नाही. त्यांना मातीची आंघोळ लागते, असं आंघोळ लागते, तर त्या जागा आपण शिल्लक ठेवलेल्या नाही. सगळीकडे पेविंग ब्लॉक्स घातले, धान्य नाही किंवा गवताच्या बिया नाही, त्याच्यामुळे संख्या कमी झालेली आहे. फोकस व्यवस्थित असायला पाहिजे. नाही, आता तू फोकसवरून बोलला तर मला यालाच लागून पुढचा प्रश्न विचारू वाटतं की रिस्पॉन्सिबल टुरिझम, ह्याच्याबद्दल तुला काय वाटतं? रिस्पॉन्सिबल टुरिझम मागं एकदा असंच एका चर्चेमध्ये आमचं चाललं होतं की आपण काय वाटेल त्याचे रील करून टाकतो. म्हणजे
मागच्या वर्षीची गोष्ट आहे बरं काही 2024ची असेल. कारवी फुलली होती आपल्या सगळीकडे. कारवीची ते वनस्पती 7 वर्षांनी एकदा फुलते वगैरे कासच्या पठारावर. लोकांनी अक्षरशः तिकडं त्या कारवीमध्ये गाड्या टाकून व्हिडिओज वगैरे बनवले होते. त्यानंतर मध्ये इंस्टाग्रामवरती ते रील्स येतात की आज मी तुम्हाला अशी एक जागा दाखवतो, आज मी तुम्हाला एक तशी एक जागा दाखवतो. असं करत 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 नाही ना आपण निसर्गाची पूर्ण वाटच लावलेली आहे. म्हणजे कोकणात परवा मी गेलो होतो, काय गर्दी होती बाप रे. कशासाठी? भयानक गर्दी कोकणात. टुरिस्ट. ठीक आहे, टुरिझमला काही ना नाहीये, पण आपण ते कोणत्या प्रकारे करतो ते महत्वाचं आहे. आता नवीन पेव फुटेल किंवा इंस्टाग्रामवरती वगैरे पोस्टर्स यायला सुरुवात झाली. काजवा महोत्सव, उन्हाळा संपत आला, पावसाळा चालू झाला की हा काजवा महोत्सव चालू होतो. मग काजवा महोत्सवाला एक्झॅक्टली लोक करतात काय की मेजॉरिटी हा की जंगलात घेऊन जायचं, मोठ्या मोठ्या टॉर्च लावायच्या. मध्ये मी असंही ऐकलं होतं एका पोस्टरमध्ये की काजवा महोत्सव विथ डीजे असं काहीतरी प्रकार होतात. म्हणजे तुम्ही जंगलात स्पीकर घेऊन जाणार, मग काय मग चाललंय काय. रिस्पॉन्सिबल टुरिझमचा मुद्दा इथं येतो की काजवा महोत्सवाला सरकारनं काही निसर्गप्रेमींनी त्याच्या पाठीमागं लागून लागून सरकारनं त्याच्यावरती काही निर्बंध आणलेले आहेत. आता संधन व्हॅलीचं पण अनाऊन्स होईल. हजारोच्या संख्येनं पर्यटक दिसतील तुम्हाला तिथं. कशाला? काजवे बघायला. त्यांचे टॉर्च आले. आता काजवा चमकतो का? त्याला काय कामधंदे नाहीत का म्हणून तो चमकतो? काय पाठीमागं त्याला सिग्नल वगैरे तो मादीला आकर्षित करायसाठी चमकतोय ना. मग आपल्या प्रकाशाचं प्रदूषण जेव्हा आपण तिथं करतो, हा सायंटिफिक डेटा आहे, हे याचे रिसर्च पेपर प्रेझेंट आहेत. जेव्हा आपण तिथं लाईट पोल्युशन करतो, अगदी मिनिमल टॉर्च सुद्धा वगैरे, काजवे राहत नाहीत तिथं पुढच्या सीझनमध्ये. ह्या सीझनमध्ये ब्रीडिंग करतील, पुढच्या सीझनला काजव्यांची संख्या कमी झालेली दिसेल. काजवे हा सुद्धा अन्न साखळीचा महत्वाचा भाग आहे. मग तुम्ही जिथं जिथं काजवा महोत्सव घेताय तिथं तुम्ही मुद्दामून जाऊन बघा. जेव्हापासनं हा महोत्सव चालू झालेला आहे किंवा हे जे काही प्रकार चालू झालेले आहेत तेव्हाची आणि आत्ताची काजव्यांची संख्या 100% रिडक्शन आहे त्याच्यामध्ये. कमी झालेले आहेतच. मग ह्याला गोल्डन वे काय? लिमिटेड टुरिस्ट बॅचमध्ये घेऊन जाणं. काजवे बघायचेत ना, काजवा महोत्सव आहे तर लोकांना काजवे दाखवा, त्याच्याबद्दल माहिती सांगा. अगदी माहिती नाही सांगितली तरी चालेल, दाखवा, फक्त बघा. हा बघा, आनंद घ्या, त्याच्याशी कनेक्ट व्हा आणि परत या. मग तिथं त्याच्यासोबत कॅम्प फायर, त्याच्यासोबत गाणी, त्याच्यासोबत डीजे, मग LED लाईट्स. कशाला कोण सांगितलंय करायला? मग आपण ओरडत बसतो की सरकार काही करत नाही, मग निसर्ग संस्था काही करत नाही. मेन हे आहे की एखादं पेव फुटतं सोशल मीडियावरती आणि आपण वाहवत जातो आणि आपण रिस्पॉन्सिबल टुरिझम ट्रेंड एकदा झालं की मग तेच होतं की आपण त्याला फॉलो करत मग ते पैसे कमवण्याचंच मला वाटतं कुठेतरी एक साधन जाणवतं त्याच्यामध्ये. आणि निनाद मला सांग की महाराष्ट्रामध्ये जे जंगल आहेत ना त्याचं प्रमाण पण फार कमी होतंय. तर आपल्या ज्या महाराष्ट्रातले जे काही जंगल आहेत ना ह्याचं तुला काय वाटतं वैशिष्ट्य काय आहे? आपल्याकडे एकतर सदाहरित, आता जे जंगल आपल्याकडे आहे ते मेजॉरिटी भाग कोकणात आहे आणि कोकण जिव्हाळ्याचा विषय आहे सगळ्यांच्याच. तर कोकणातलं जंगल ह्याच्यामध्ये रिसेंटलीच आता आमच्या एका टीमचा रिसर्च पेपर प्रेझेंट त्यांनी केला. छान. कसं आहे बघा, आपल्याला आता हे डोळ्यांनी दिसत नाही पण सायंटिफिक विचार केला तर कोकणातलं जे सदाहरित जंगल होतं ते बदलत हळूहळू आता पानझडीचं जंगल व्हायला लागलंय. पूर्वी सदाहरित जंगल म्हणजे की जे वर्षभर ज्याला पानं असायची. आता जर तुम्ही जंगलात कोकणातली जंगलं बघायला लागली ना तर साधारण उन्हाळ्याच्या वेळेला त्यांची पानझड होतीये. म्हणजे स्पीशीज डायनामिक चेंज झालेत. हे कशामुळे घडतं तर जेव्हा जंगलाची रिपीटेड तोड केली जाते. आता कोकणामध्ये कशी प्रॅक्टिस चालते की जंगल उगवलं जातं, तोडलं जातं, मग पुन्हा 5-7 वर्षांना परत तोडलं जातं. परत ही जी रिपीटेड तोड आहे ना याच्यामुळं डेसिडियस म्हणजे पानझडीच्या ज्या प्रजाती आहेत यांना वाढायला मदत होते. हा एक महत्वाचा मुद्दा, त्या झपाट्यानं वाढतात. दुसरं म्हणजे तापमान वाढ आणि पाण्याची कमतरता. ह्याचा जर कुठं बॅलन्स साधला गेला नाही, म्हणजे क्लायमेट चेंजचाच भाग आहे हा, तर हे पानझडीचे वृक्ष जे आहेत हे झपाट्यानं वाढायला लागतात. आता साधा सोपा विचार आहे बरं का की पानझडीचं जंगल हे जंगल नाहीये का? जंगलच आहे. पण ज्या आपल्याकडचे जे प्राणी पक्षी धनेश सारखे वगैरे जे पक्षी आहेत हे सदाहरित वृक्षांवरती वाढण्यासाठी जन्माला आलेले आहेत. ते पानझडीसाठी नाही जन्माला आले. त्यामुळं हा जो पटकन होणारा चेंज आहे हा त्यांना सोसणारा नाहीच आहे.
त्यामुळे आपल्याला दिसताना जे जंगल दिसतं की आपण म्हणतो काय हिरवगार पसरलेलं बरोबर, पण आतमध्ये जेव्हा आपण जातो तर ते जंगल नसतं. आता माझं रिसर्चचं काम हे काजूच्या बागा, रबरचे मळे आणि जंगल यांच्यामध्ये काय बदल होतो असं आहे. लांबना आपल्याला दिसतं की अरे बापरे वाव काय ग्रीनरी पसरली आहे, जवळ जाऊन बघितलं की कळतं का अरे हे तर रबरचं प्लांटेशन आहे, मोनोटोनस आहे, त्याच्या आतमध्ये तुम्हाला फार जैवविविधता वगैरे असं काही बघायला नाही मिळणार. सो ॲग्रो फॉरेस्ट्री आणि जंगल याच्यामध्ये खूप फरक आहे, डिफरन्स आहे. तर ते डोळ्याने दिसताना आपल्याला दिसतं, पण जेव्हा एखादा शास्त्रीय दृष्ट्या काम करणारा माणूस टीम तिथं जाते तेव्हा दिसणार चित्र फारच वेगळं. या सगळ्याचाच बारकाईनं विचार करणं गरजेचं. आणि वनशेतीबद्दल काय सांगशील तू? वनशेती आपल्याकडं मेजरली काजू, रबर आणि आंबा ह्या सगळ्याची केली जाते. त्याच्यामध्ये तेवढी आहे. काय होतं वनशेतीमध्ये मोनोटोनस एक सुरी लागवड केली जाते बरोबर. एक मोठा भूप्रदेश, आता रबर तर रबरच्याच प्लांटेशन खाली सगळा, काजू तर सगळा काजूच्या प्लांटेशन खाली. त्यामुळं जंगलामध्ये जी विविधता येणार आहे, जंगलामध्ये कसं असतं एक अंडर स्टोरी फॉरेस्ट असतं बरोबर, आपल्या छातीपर्यंत वाढणारी झुडपं, त्यानंतर खोड मोठ्या ह्याचं वृक्षाचं, आणि त्यानंतर कॅनोपी, मग त्याच्यावरचा भाग. हे जे स्ट्रॅटिफिकेशन झालेलं ना, व्हर्टिकल स्ट्रॅटिफिकेशन म्हणतो आम्ही याला, ह्याच्यामध्ये प्रत्येक जागेमध्ये राहणारे प्राणी पक्षी वेगळे आहेत. एकसुरी लागवडीमध्ये काय करतो आपण, एकाच प्रकारची झाडं लावतोय, एकाच प्रकारची झाडं लावल्यामुळं तो एकसुरीपणा आपल्या बायोडायव्हर्सिटीला तसं बघायला गेलं तर काहीच कामाचं नाहीये. कारण जेवढी विविधता असेल तेवढी कीटकांची विविधता आहे. कीटकांची असेल तर त्याच्या अन्न साखळीत पुढे येणारे पक्षी आहेत, प्राणी आहेत, हे असं आहे. तर मग ती एक सुरी पद्धत, एक आपण काहीतरी चूक करतो आणि मग हे लावतात. आता ते वृक्षारोपणाचा मगाचा विषय झाला, आपण सगळीकडे ते ग्लिरिसिडिया म्हणजे ते ग्लिरिसिडियाच लावायचं, एक सुरी पद्धत. मग परत इथं पक्षीच दिसत नाहीत, मग पूर्वी दिसत होते ते आता दिसत नाही, हे म्हणायला काहीच अर्थ नाही आहे असं. सो हा प्रॉब्लेम आहे. पण अशा खूप साऱ्या संस्था आहेत की ज्या आता त्या प्रॉब्लेमला काम करतायत. कारण कसं आहे, ह्या मेजॉरिटी फॉरेस्ट जे आहे कोकणातलं हे प्रायव्हेट लँड आहे. तुम्ही सांगू शकत नाही ना माझ्या जागेमध्ये मी काय करायचं ते, मी जंगल वाढवीन नाही तर आणि काही करेन. मग अशा लोकांशी सामंजस्यानं करार करून, त्यांना समजावून, अवेअरनेस तयार करून, असं सुद्धा खूप छान काम सध्या कोकणामध्ये चाललेलं आहे. राईट. आता निनाद, महाराष्ट्रामधला असा कुठला भाग आहे की तुला तो जास्त आवडतो? म्हणजे आता तू सांगली, आपण कोल्हापूर भाग सोडून अजून कुठल्या असं एरियात की तुला वाटतं की तिथं निसर्गाचं वरदान जास्त आहे? कोकण तर येतोच, पण कोकण सोडून थोडंसं मी फारसं वरच्या साईडला फिरलो नाही आहे, माझं मेजॉरिटी फिरणं हे झालं. पण तसं बघायला गेलं ना, मला आत्तापर्यंतचं आवडलेलं जंगल आपण जर असं म्हटलं तर चांदोलीचं जंगल. नाही, मी नाही पाहिलं कधी. खूप म्हणजे प्रचंड सुंदर आहे. म्हणजे ते आता टुरिस्टसाठी त्याचा थोडासाच भाग त्याचा ओपन आहे, कारण आता टायगर रिझर्व आहे, ते व्याघ्र प्रकल्पात आहे, आणि आता नवीन टायगर्स पण शासनाने तिकडे आणलेले आहेत. ते तर फॅसिनेटिंग गोष्ट चालू आहे त्याची मस्त. तर हे चांदोलीचं जंगल मला खूप जास्त आवडतं. आतमध्ये इतकं सुंदर जंगल आहे, ते घनदाट, पाहायला पाहिजे, बघायला पाहिजे. पण ते आता टुरिस्टसाठी नाही, ते बंदच आहे. गेली कितीतरी वर्ष ते बंद आहे. ते आम्हाला रिसर्च साठी स्पेशल परमिशन्स काढून वगैरे ते. मला वाटलं असं ते सगळ्यांना आपण पाहू शकतो. नाही त्याचा थोडा भाग बफर झोन मध्ये आपण जाऊ शकतो, पण खरी जी ब्युटी आहे ती आतमध्ये. आणि ते पण ऍक्च्युली चांगला आहे, ते बंद आहे. नाहीतर मग लोकांनी आतापर्यंत तिथं रील बनवून धुमाकूळ घातला असता. ते आहे. आणि मला थोडीशी इकडची माळरानं जी आहेत ना, थोडी सोलापूर साईडची, पंढरपूर साईडची, ती माळरानं सुद्धा जास्त आवडतात. कारण ती सुद्धा एक युनिक इकोसिस्टीम आहे. ती सुद्धा जर त्या 300 कोटी वृक्षारोपणातनं वाचली तर चांगली, नाहीतर मग ती पण जाणारच आहे. आणि आता बेडूक असं उत्तर नको देऊ, म्हणजे असं कुठला एखादा प्राणी पक्षी आहे का की तुला समजा असं सांगितलं की एक दिवस तुला त्याच्यासोबत स्पेंड करायचं पूर्ण, तर असं कुठला तुला आवडेल त्यासोबत की नाही मला बेडूक नको बोलू, बेडूक सोडून बेडकांबरोबर खूप राहिलो आता आपण. तर एक दिवस मला राहायला आवडतो म्हणजे महाधनेश नावाचा एक पक्षी असतो. धनेश, ग्रेट हॉर्नबिल आपण ज्याला म्हणतो. कुठे आढळतो हा? कोकणातल्या जंगलांमध्ये आढळतो, आणि त्याला मोठी अशी चोच असते, आणि त्याला वरती अशी शिंग पण असतं, असं त्याला डबल चोच असल्यासारखं असतं. आणि बराच मोठा पक्षी आहे तो, साधारण एवढा पक्षी असतो. त्याला म्हणतात गार्डनर ऑफ द फॉरेस्ट, म्हणजे जंगलाचा राखणदार किंवा बागायतदार आपण त्याला म्हणूया. तो फळं खातो
फळं खाऊन तो त्याच्या विष्ठेतून म्हणा किंवा इकडनं तिकडं नेताना त्याच्या बिया पडतात आणि मग जंगल वाढायला मदत होते. आणि त्याची अजून एक फॅसिनेटिंग गोष्ट म्हणजे त्याची मादी जी असते ती झाडाच्या ढोलीमध्ये, घरटं म्हणता येणार नाही, झाडाच्या ढोलीमध्ये राहते. आणि जेव्हा ती पिल्लं देणार असते तर ती त्या ढोलीचं दार चिखलानं आणि तिच्या विष्ठेनं बंद करून घेते. तिची जीभ फक्त राहील बाहेर, एवढंच असं ती बाहेर ठेवते. आणि जोपर्यंत ते पिल्लू मोठं होऊन, अंडी घालून ते पिल्लू मोठं होऊन बाहेर येत नाही, तोपर्यंत ती नराची ड्युटी असते की तिला रोज सतत ते भरवत राहणं, फूड प्रोव्हाइड करायचं. आणि प्रोटेक्शनसाठी झालेलं आहे. आणि आता कुठं राहतील ही, तर जंगलातली जी जुनी झाडं आहेत, मोठी आहेत, की आता एवढा मोठा पक्षी जर राहणार असेल तर त्याला ढोली केवढी पाहिजे, खूप मोठी पाहिजे. बरोबर. मग ती झाडं जंगलामध्ये अस्तित्वात आता आहेत का, तर हा तो इमोशनली टच माझा त्या पक्ष्यांसोबत खूप आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तो गार्डनर आहे. कारण तो फिमेलला जेव्हा येताना फळं घेऊन येतो, आता त्याला काही आपल्यासारखे खिसे नाहीत, मग तो आपल्याच पोटामध्ये थोडंसं किंवा इसोफॅगस, अन्ननलिकेत थोडी ती फळं साठवतो आणि मग तो इथं येऊन तो फिमेल जवळ तो रिगर्गिटेट करतो, म्हणजे तोंडातनं बाहेर काढून तिला तो भरवतो. एका वेळेला मल्टिपल फळं घेऊन येतो तो एका फ्लाईटमध्ये. तर असं करताना सुद्धा त्या बिया पडतात, त्याच्या विष्ठेतून पडतात आणि त्यांना जंगल वाढायला मदत होते. त्यामुळे हा जंगलाचा बागायतदार मला त्याच्यासोबत एक दिवस घालवायला प्रचंड आवडेल. सो तो आता निनाद, आपण पॉडकास्ट एकदम शेवटाकडे आलोय, तर मला वाटतं जाता जाता तुला ऑडियन्सला काय सांगायला आवडेल? मला असं सांगायला आवडेल की तुम्हाला निसर्ग वाचवायचा आहे म्हणजे फार काही करायचं नाहीये. बरोबर. म्हणजे आपण म्हणतो की देशसेवा जर करायची असेल तर काय सगळ्यांनी बॉर्डरवर दोन हातात बंदुका घ्यायची गरज नाही. आपण आपल्या जीवनशैलीमध्ये साधे सोपे बदल जर केले तर आपण निसर्ग आरामात वाचवू शकतो. आणि हे बदल सगळ्यांनी करणं इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी. कारण आपलं घर आहे, आपण स्वच्छ ठेवायला पाहिजे. एक साधा सोप्पा मी मागच्या इंस्टाग्रामवरती पण टाकलं होतं की रिझॉल्युशन्स काय असायला पाहिजेत आपली नवीन वर्षाची. गेले 2 वर्ष मी एकही बिस्लरीची बाटली, बिस्लरी म्हणताना नाही, पाण्याची प्लास्टिकची बाटली मी खरेदी केलेली नाहीये. आपण 100% प्लास्टिक आपल्या आयुष्यातनं घालवू शकणार नाही. आपण 100% रबर म्हणा किंवा कुठलीही गोष्ट आपण घालवू शकणार नाही. एक करू शकतो आपण, कमी कशी करायची हे मात्र आपल्या हातात. इट्स अवर चॉईस. माझे 3 R आहेत, मला लोकांना सांगायला आवडतील की हे 3 R मी कटाक्षानं पाळतो. रिसायकल, रियूज आणि रिपीट. परवा नेटफ्लिक्सवरती मी बाय नाव नावाची एक सिरीज बघितली, एक डॉक्युमेंटरी बघितली की कशा या मोठ्या मोठ्या कंपनीज आपल्याला भाग पाडतायत विकत घ्यायसाठी आणि त्याचा एन्व्हायरमेंटवरती किती परिणाम होतोय. खूप छान आहे, म्हणजे लोकांनी ती बघावी. तर ह्या गोष्टी आपण लोकांना सांगणं गरजेचं आहे, लोकांनी त्या इतरांना सांगणं गरजेचं आहे. फोर्स करू शकत नाही आपण कुणाला, प्रत्येकाच्या लाईफस्टाईल आणि प्रत्येकाचं आयुष्य आहे. आणि सगळ्यात शेवटचं महत्वाचं, जे कुठलं लहान पोरग दिसेल त्याला पकडा आणि निसर्ग शिकवा. काय चिमणीबद्दल सांगा, त्याला काळा दिसतो सांगा, काव करतो सांगा, पण त्याला ते सांगा. तुमच्या मुलांना तर सांगाच, पण जो कोण दिसेल त्याला 4 गोष्टी निसर्गाच्या सांगितलंच पाहिजे. मला वाटतं ऑडियन्सला तर नक्कीच आवडेल हा पॉडकास्ट. तू आलास वेळात वेळ काढून आणि इतकी छान माहिती दिलीस, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मला पण गप्पा मारायला बोललो त्यामुळे छान वाटलं एकदम. तू इंट्रोवर्ट नाहीस. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच.